मी सध्या उभी आहे मुलुंडमधील महाकवी कालिदास नाट्य मंदिर येथे। या नाट्य मंदिराचं नाव जर घेतलं तर हे प्रसिद्ध आहे कलावंतांसाठी, खेळाडूंसाठी। कारण इथे ही संपूर्ण जी जागा आहे ती महानगरपालिकेची जागा आहे। इथे जर बघायला गेलं तर इकडे विविध खेळांसाठी अशा सोयी सुविधा उपलब्ध या कालिदास नाट्य मंदिरात करून देण्यात आलेल्या आहेत। जसं की जलतरण तलाव असेल, बॅडमिंटन असेल, टेनिस असेल, अशा विविध प्रकारचे जे खेळ आहेत ते या ठिकाणी घेतले जातात। पण गेल्या कित्येक वर्षांपासून या कालिदास कला मंदिरात एक वेगळंच कामकाज जे सुरू आहे ते म्हणजे 5 स्टार्स ज्या हॉटेल्स आहेत ते या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत। आणि आज भाजपाचे जे माजी खासदार आहेत किरीट सोमय्या यांनी हा संपूर्ण घोटाळा उघडकीस आणलेला आहे। आणि त्याच अनुषंगाने आज BMCचे जे अधिकारी असतील किंवा नगरसेवक असतील भाजपाचे, तसेच आपले महापौर रितू तावडे असतील, मुलुंडचे आमदार असतील मिहिर कोटेचा, यांची ही संयुक्त जी आहे बैठक या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। आणि हा जो संपूर्ण घोटाळा आहे उघडकीस करण्यात आलेला आहे। या बैठकीतून हे देखील मुद्दे समोर आलेले आहेत की इथे जर खेळाडूंना बॅडमिंटन खेळायचं असेल किंवा स्विमिंगसाठी यायचं असेल किंवा मॅचेस खेळायच्या असतील तर या ठिकाणी तासाप्रमाणे 1000 रुपयांच्या वर शुल्क लावले जाते। ही बाब देखील समोर आलेली आहे। आणि इकडे जे हॉल आपण बघितले, हे हॉल देखील या ठिकाणी जे आहेत ते लॅविश आहे। म्हणजे जर आपण आत गेलं तर AC रूम्स आहेत, म्हणजे लक्झरी ज्या हॉटेल्स असतात त्या प्रकारची रचना या हॉलची या ठिकाणी करण्यात आलेली आहे। संबंधित अधिकाऱ्यांवर महापौर रितू तावडे यांनी माध्यमांशी बोलताना देखील सांगितलेलं आहे की त्वरित यांना जे अधिकारी आहेत यांच्यावर कारवाई केली जाणार आहे। आणि त्याचप्रमाणे यात जो सहभागी असेल त्यांची लिस्ट देखील त्यांनी घेतलेली आहे आणि त्यांच्यावर देखील कारवाई केली जाणार आहे। आणि त्याचप्रमाणे महापौर ज्या आहेत आपल्या मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी हे देखील सांगितलं आहे की मी इथून बाहेर पडल्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून पत्र काढण्यात येईल आणि त्वरित हे जे अनधिकृत हॉल्स या ठिकाणी बांधण्यात आलेले आहेत त्या हॉल्सवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे आणि त्याच्यावर हातोडा देखील पडणार आहे, असं आता रितू तावडे यांनी सांगितलेलं आहे। मुलुंड येथील कालिदास क्रीडा संकुल या ठिकाणी आम्ही मुलुंडला ईशान्य मुंबईचे माजी खासदार श्री किरीटभाई सोमय्या, माजी खासदार श्री मनोजभाई कोटक, त्याचबरोबर या मुलुंड विधानसभेचे आमदार मिहिरबाई कोटेचा, स्थानिक नगरसेवक प्रकाश गंगाधरेजी, कमिटीचे अध्यक्ष साक्षी दळवीजी, दीपिका घागजी, आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे। आणि आदरणीय किरीटभाई सोमय्या यांनी या ठिकाणी इतका मोठा भ्रष्टाचार जो कालिदास क्रीडा संकुल या भागामध्ये चालू आहे, मेघराज हॉस्पिटॅलिटी या संस्थेला 15 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट, जे 15 वर्षापूर्वी म्हणजे 2021ला तो ठराव झाला आणि त्याच्यानंतर धनराज कंपनीला या ठिकाणी 15 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं, ते ॲब्सोल्युटली इल्लीगल आहे। आणि हा ठराव या ठिकाणी तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर असताना तो ठराव जो पालिकेने केला होता तो फेटाळून या ठिकाणी त्यांच्या अखत्यारीमध्ये या ठिकाणी धनराज हॉस्पिटॅलिटी ह्यांना करार करण्यात आला। या जागेवरती मी पूर्ण संकुल फिरले, मोठमोठे या ठिकाणी हॉल्स, AC, अत्याधुनिक असे ACचे हॉल, मोठमोठे हॉटेल्स, म्हणजे स्विमिंग पूलला लागून असलेली जागा जी तिथे सिटिंग एरिया आहे लोकांना बसण्याची, त्या ठिकाणी सगळा तो कव्हर केला एरिया। असा इतका मोठा हॉस्पिटल इल्लीगल या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। 1 नाही 2 मजली हॉल या ठिकाणी ह्या मेघराज हॉस्पिटॅलिटी ह्यांना देण्यात आलेलं आहे। संपूर्ण सामान्य लोकांसाठी असलेली हे जे संकुल आहे या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना, मग या ठिकाणी लग्नाचा हॉल असेल, रेस्टॉरंट असेल, मोकळे मैदान असेल, तथास्तू हॉल असेल, नाट्यमंदिर असेल, गार्डन आणि इतर खानपान सजावट सेवा पुरवणे, गेट टुगेदर असतील, लग्न, फुटबॉल, लॉन टेनिस, क्रिकेट, स्विमिंग पूल, या सगळ्या गोष्टी सर्वसामान्य जनतेसाठी असताना इतका मोठा घोटाळा तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या काळात झालेला आहे। महानगरपालिकेचा ठराव फेटाळून या ठिकाणी मेघराज हॉस्पिटॅलिटी यांच्याबरोबर या ठिकाणी करार केलेला आहे।
या ठिकाणी असलेले बिल्डिंग फॅक्टरीचे अधिकारी असतील किंवा अंबी साहेब असतील ह्यांनी हे मान्य केलेलं आहे. बिल्डिंग फॅक्टरीचे जे अधिकारी आहेत सावंत यांच्या पूर्ण अधिकारामध्ये इतका मोठा घोटाळा या ठिकाणी झालेला आहे. त्याचबरोबर इकडची सगळी वास्तू सांभाळणारे जे आहेत वैश्यपायन यांना या सगळ्या गोष्टीची माहिती असताना महापौर म्हणून मला, प्रशासनाला आणि स्थानिक लोकप्रतिनिधींपासून ह्या सगळ्या गोष्टी लपवून ठेवलेल्या रितसर आणि इतका मोठा घोटाळा या ठिकाणी उघडकीस आदरणीय किरीटभाई सोमय्या यांनी या ठिकाणी केलेला आहे. मॅम, संबंधित अधिकाऱ्यांकडून हा जो घोटाळा एकमेकांकडे ढकलला जातोय, तर आता तुमच्याकडून यावर काय ऍक्शन घेतली जाणार आहे? यावर पूर्ण ॲक्शन घेतली जाणार. आत्ताच मी सांगितलं, संबंधित जितके अधिकारी आहे, एक तर पहिल्यांदा ह्या संकुलामध्ये अनधिकृतरित्या हा जो मेघराज हॉस्पिटॅलिटी ह्याचा जो माणूस इथे घुसला आहे आणि संपूर्ण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची जागा त्याने ॲक्वायर करून या ठिकाणी इलिगल कन्स्ट्रक्शन्स केले, त्याच्यावर पहिला FIR घ्या. तो आलाच कसा या ठिकाणी, त्याच्यावरती पहिल्यांदा FIR घ्यायला सांगितलेलं आहे. स्थानिक या ठिकाणी जे अधिकारी ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यावरती FIR घ्या, MRTP घ्या आणि त्या अंतर्गत त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यासाठी मी याच ठिकाणी अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. या ठिकाणी जे अनधिकृत बांधकाम आहे त्याच्या तोडक कारवाई करण्यात येणार आहेत का? 100%. मी तर इतकं सांगितलंय की मी गेल्याबरोबर इथे वॉर्डमधून आदेश आला पाहिजे. मी सांगितलेलंच आहे की हे संपूर्ण इलिगल कन्स्ट्रक्शन आहे जे माझ्या पाठी तुम्हाला दिसतंय हे सगळं तोडण्यात आलं पाहिजे. ह्याचे मी आदेश आत्ताच याच ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. संपूर्ण मुलुंडवासियांचा म्हणजे जे स्विमर आहेत, जे जलतरणपटू आहेत, त्यांचा आशेचा किरण म्हणजे येथील हा स्विमिंग पूल आहे. तो गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद अवस्थेत पडलेला आहे. त्याची देखील पाहणी करण्यात आलेली आहे आणि या पाहणी दरम्यान त्या स्विमिंग पूलाच्या बाहेर या हॉटेलवाल्यांनी किती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कब्जा केलेला आहे हे देखील या पाहणी दौऱ्यातून समोर आलेलं आहे. आणि या संपूर्ण जे हे ठळक स्थान आहे, जसं की बॅडमिंटन हॉल असेल किंवा जलतरण तलाव जो आहे आपला, त्या ठिकाणची जागा नेमकी काय काय या ठिकाणी प्रकार घडता आहेत हे संपूर्ण या पाहणी दौरा जो होता यातून पाहण्यात आलेले आहे. आणि अनेक घोटाळा जे आहेत, जे मुद्दे आहेत ते समोर आलेले आहेत. आता या संपूर्ण प्रक्रियेनंतर हे जे येथील अनधिकृत हॉल्स आहेत त्या ठिकाणी आता कारवाईचा बडगा म्हणजे जो आहे तो हातोडा पडणार का, आणि हे जे यांचे हॉल्स आहेत हे इथून कॅन्सल केले जाणार का, आणि जे स्पोर्ट्स असतील, स्पोर्ट्समन असतील, जलतरणपटू असतील म्हणजे जो स्विमिंग पूल आहे तो आता चालू होणार का, आणि जे कलाकार आहेत त्यांना पुन्हा एकदा या नाट्य मंदिरात स्थान मिळणार का? कारण गेल्या कित्येक वर्षांपासून ज्या या कालिदास कला मंदिरातून, या नाट्य मंदिरातून अनेक कलावंत बाहेर पडत होते, त्यांची संख्या आता दिवसेंदिवस कमी झालेली होती. त्यांना पुन्हा एकदा संधी मिळणार का, आणि पुन्हा आधीसारखंच वातावरण या ठिकाणी पाहायला मिळणार का, हे पाहणं आता पुढील काळात महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.